नमस्कार, तारा न्यूजमध्ये मी सुरेखा तुमचं स्वागत करते। कसबा बावड्याच्या मातीतून पुन्हा एकदा घुमलाय यशाचा नगारा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत यशाचं शिखर गाठत सायली रुपाली भोसले यांनी कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय। जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या गुणावर त्यांनी हे शिखर गाठले आणि त्यांचा हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम सायली, तुमचं अभिनंदन। आणि सर्वात प्रथम तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? मॅम, हा जो माझा MPSCचा प्रवास जो आहे तो 2020 मध्ये चालू झाला होता। पहिले 2 अटेम्प्ट जे आहे ते माझी प्रिलिम्स क्लिअर नाही होऊ शकली। त्याच्यानंतर मेन्स प्रिलिम्स क्लिअर झाली 2022 मध्ये, मेन्सही देखील क्लिअर झाली, पण अनफॉर्च्युनेटली एका मार्कामध्ये जे आहे ते मेन्स नाही क्लिअर होऊ शकली। आणि त्याच्यानंतर मॅम 2024 मध्ये जर पाहिलं तर माझं प्री मेन्स इंटरव्ह्यू क्लिअर झालेले आहे आणि सध्या मला जे आहे ते क्लास 1 पद जे आहे ते मिळत आहे मॅम। अच्छा, तर आता ही राज्यसेवा परीक्षा सगळ्यात कठीण परीक्षा समजली जाते, तर या परीक्षेचं तुझं नियोजन नेमकं कसं होतं? अभ्यास वगैरे तू कसा केला होतास? मॅम, ह्या परीक्षेमध्ये जर पाहिलं तर आपण 3 स्टेज असतात, तर प्रत्येक स्टेजनुसार नियोजन हे वेगळं असायचं। पण माझं असं होतं की मला प्रत्येक मंथली असेल, वीकली असेल, डेली मला जे आहेत ते प्लॅनिंग लागायचं आणि ते प्लॅन जो आहे तो मी प्रॉपर प्रत्येक सिलेबस असेल, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर याच्यानुसार करून जे आहेत ते टार्गेट जे आहेत ते मी ठेवलेले असायचे आणि काही माझे टिप्स होत्या, ट्रिक्स होत्या, त्याच्यानुसार मी तो अभ्यास जो आहे तो वेळोवेळी जे आहे ते ट्रॅक करायचे मॅम। अच्छा, हे सगळं करत असताना एक कौटुंबिक जबाबदारी एक मुलगी म्हणून असतेच थोडीफार का असेना, आणि आपला अभ्यास याचं नियोजन तू कसं ठेवलं होतंस? म्हणजे मॅम, जर बघितलं तर कौटुंबिक जबाबदारी माझ्या घरच्यांनी माझ्यावर काहीच हे केली नव्हती। त्याच्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की काहीच, मला फक्त जे होतं ते एका रूममध्ये बसून अभ्यास करणं एवढीच माझी जबाबदारी होती। त्यामुळे तिथे मला काही अडचण नाही आली आणि बाकी जर बघितलं तर त्यांचा मोरल सपोर्ट होता, त्यामुळे मला असं वाटतं की मी चांगल्या प्रकारे माझं बेस्ट देऊ शकले। अच्छा, तर हे सगळं करत असताना काही अडचणी आल्या तुला आणि त्याला तू कसं पार केलंस? याच्यामध्ये मॅम, मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाची अडचण जी होती ती एकतर कन्सिस्टंटली अभ्यास करणे। तसंच 2-3 दिवसाला आपल्याला असं वाटत असतं की आपण म्हणजे एका रूममध्ये बसून अभ्यास करतोय, का करतोय, गिवअप करण्याचं म्हणजे असं व्हायचं कधी कधी। पण अशावेळी स्वतःमध्ये जे आहे ते आपण एक स्वतःला बूस्ट करणं, परत आपण जे आहे ते कन्सिस्टंटली अभ्यास करणं, स्वतःवर विश्वास ठेवणं, हे मला वाटतं की तिथे अडचणी होत्या, पण त्याच्यामधूनच माझ्यामध्ये काही इंटेंजेबल गेन्स जे आहेत ते डेव्हलप झालेत असं मला वाटतं प्रोसेसमध्ये। यासाठी सातत्य फार महत्त्वाचं आहे, तर ते तू कसं टिकवलंस? याच्यासाठी मी माझे जे मार्गदर्शक होते, IRAS अकॅडमीचे संकल्प देशमुख सर असतील, त्याचप्रमाणे डेप्युटी कमिशनर GST MK रणदिवे यांना मी अकाउंटेबल असायचे। वेळोवेळी ते जे आहेत ते मला डेली असेल, वीकली असेल की मी काय अभ्यास करते आहे, माझी काय प्रोग्रेस आहे, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती कन्सिस्टन्सी जी आहे ती माझी म्हणजे बऱ्यापैकी मेंटेन होती आणि ती ब्रेक नाही झाली। की अकाउंटेबिलिटी हे मला वाटतं की मेजर फॅक्टर त्याच्यामध्ये होता मॅम। तर आता एवढं सगळं यश तू संपादन केलेस, तर प्रशासनात रुजू झाल्यानंतर कोणते महत्त्वाचे बदल घडवावं असं तुझं स्वप्न आहे का? काय मला असं वाटतं की महिलांचं जे प्रमाण प्रशासनामध्ये काही प्रमाणात जे कमी आहे, तर ते मला असं वाटतं की मी ज्यावेळी ऑफिसर बनेन तर काही मुलींनी जर इन्स्पिरेशन घेऊन त्या प्रशासनामध्ये आल्यानंतर ते माझ्यासाठी चांगला बदल असेल। प्लस जे काही काम असेल ते चांगलं एफिशियंटली करणं, तर हेच मॅम माझ्या बदल करण्याची इच्छा आहे मॅम। आता हल्ली आपण बघतो एक अभ्यास म्हटलं की मुलं थोडीफार हे करतात, तर असा कुठला क्षण आला होता की ज्यावेळी तुला वाटलं की हे सगळं सोडावं आणि बस आता अभ्यास, असा कोणता क्षण आला होता का? असं तर मॅम म्हटलं तर आपल्याला प्रत्येक महिन्याला त्या प्रोसेसमध्ये येत होता, पण 2021 मध्ये मी ठरवलं होतं की आता हा प्रवास आपल्याला थांबवला पाहिजे आणि मी असं माझ्या घरच्यांशीही बोलले होते। पण त्यांचं असं होतं की एक आत्ताची पुढची जी आहे ते प्रिलिम्स देऊन बघ, आणि फॉर्च्युनेटली मी ती